विधानसभेच्या पायऱ्यांवरती मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विरोधामध्ये विरोधकांचं आंदोलन। महाविकास आघाडीकडून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी। मंत्रालयामधील मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयामधील लाचखोरीचं प्रकरण। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांच्याकडून सखोल चौकशीची मागणी। एका व्यक्तीबद्दल द्वेष नाही, मात्र कार्यालयाच्या बाहेर असं घडणं हे चुकीचं असल्याची अहिर यांची प्रतिक्रिया। सायबर गुन्हेगारीवरती विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांचं निवेदन। डिजिटल अरेस्ट करताच येत नाही, कायद्यामध्ये तशा पद्धतीची कोणतीही तरतूद नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। जर असा कोणताही फोन आला तर तो फ्रॉड समजा आणि 1930 या क्रमांकावरती तक्रार करा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडून डान्स बारचा मुद्दा विधानसभेत। पनवेलमध्ये राजरोसपणे डान्स बार सुरू असल्याचा मुद्दा भास्कर जाधव यांनी विधानसभेमध्ये मांडलाय। या अधिवेशनामध्ये किंवा पुढच्या अधिवेशनामध्ये डान्स बारच्या संदर्भात कायदे कठोर करू, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ग्वाही। राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचं बॅनर आंदोलन। मुंबईच्या गोवंडी भागामधल्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरती हातात बॅनर घेऊन आंदोलन। सपाचे आमदार अबू आझमी यांच्याकडून मानखुर्द शिवाजीनगरमधल्या प्रदूषणाचा मुद्दा विधानसभेत। अनेकदा लक्षवेधी दिली, मात्र कोणीही कारवाई करत नसल्याचा अबू आझमींचा आरोप आहे। देशामध्ये टीबीचे सर्वाधिक रुग्ण हे मानखुर्दमध्ये आहेत असाही त्यांनी आरोप केलाय। धर्मादाय रुग्णालयांच्या संदर्भात माहितीचा लवकरच डॅशबोर्ड। 12% किती निधी शिल्लक आहे या संदर्भातली माहिती देखील डॅशबोर्डवरती द्यावी लागेल। त्यातच राखीव निधीची घोषणा आवश्यक असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती। आशिष जयस्वाल आणि विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता प्रश्न। शिक्षकांकडून कायमस्वरूपी बीएलओचं काम काढून घ्या, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंची विधान परिषदेमध्ये मागणी। परीक्षा काळातही शिक्षकांना बीएलओचं काम दिलं जातं, त्यामुळे शिक्षकांनी परीक्षा घ्यायच्या, पेपर तपासायचे की बीएलओचं काम करायचं, ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सवाल। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावना कोण समजून घेणार, काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांचा सवाल। मोजणीला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण, दमदाटी करून जमिनी घेतल्या जात असल्याचा देखील आरोप वडेट्टीवार यांनी केलाय। मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला। तात्काळ पंचनामे करण्याची धनंजय मुंडेंची मागणी, तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पंचनामे केले जातील असं आश्वासन। पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडीवरती जयंत पाटील विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव आणणार होते। जयंत पाटील यांच्यासह विरोधकांच्या इतर स्थगन प्रस्तावाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अनुमती नाकारली आहे। पार्थ पवार असणार राष्ट्रवादीकडून राज्यसभेचे उमेदवार। सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पार्थ पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलाय। राज्यामध्ये 2 वर्षात 255 मराठी शाळा बंद झाल्यात। सरकारची विधान परिषदेमध्ये लेखी उत्तराच्या माध्यमातून माहिती। बंद शाळा कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रामधल्या आहेत। पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे असल्यामुळे मराठी शाळा बंद झाल्याची शासनाची माहिती। राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कोअर कमिटीची आज महत्त्वाची बैठक आहे। भाजपकडून 4 उमेदवार दिले जातील, यामध्ये रामदास आठवले यांचं नाव जवळपास निश्चित झालंय, तर इतर 3 जागांसाठी विनोद तावडे, विजया रहाटकर, धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा होती आहे। राज्याच्या भाजप कार्यकारिणीमधील पदाधिकारी रवींद्र चव्हाण यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे। 12 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस, 12 चिटणीस यांच्यासह युवा मोर्चाच्या अध्यक्षांची घोषणा। केशव उपाध्ये, पडळकर, अर्चना पाटील चाकूरकर, सुजय विखे उपाध्यक्षपदी, तर नवनाथ बन यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपद। ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उद्या डिस्चार्ज दिला जाईल। तब्येत उत्तम असल्याची रुबी हॉस्पिटलचे डॉक्टर परवेज ग्रँड यांची माहिती। छातीमध्ये इन्फेक्शन होतं, मात्र आता पूर्णपणे रिकव्हरी, डॉक्टरांचं स्पष्टीकरण। मुस्लिम समाजाचे 5% शैक्षणिक आरक्षण प्रमाणपत्र स्थगित करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलंय। 9 मार्चला आता पुढची सुनावणी होईल। धाराशिवमध्ये बोगस कुणबी प्रमाणपत्र काढून राजकीय लाभ घेतल्याचा आरोप आहे। उमरगामध्ये भाजपच्या उमेदवाराच्या जात प्रमाणपत्रावरून वाद। बोगस कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसी जागेवरून निवडणूक लढवल्याचा आरोप आहे। प्रमाणपत्र रद्द करत गुन्हा दाखल करण्याची मागणी।
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये रस्त्याच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाईसाठी नवी शक्कल. रस्त्यावरती कचरा टाकणाऱ्यांचा फोटो द्या आणि बक्षीस घ्या. उपमहापौर धनंजय जाधव यांच्याकडून घोषणा. राज ठाकरेंकडून सध्या महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास असलेल्या जपानी मुलीचा मराठी शिकत असतानाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. या मुलीचं कौतुक करताना राज ठाकरेंकडून परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही असा पोस्टमध्ये उल्लेख. मराठी शुभ सकाळ and शुभरात्री. इन जपानीज ओहायो गोजाइमासु. पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामधील कॉरिडॉरच्या आराखड्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काही बदल सुचवलेत. तर 8 दिवसांनी पुन्हा एकदा मंत्रालयामध्ये बैठक होईल. पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे पंढरपूर शहराचा विकास आराखडा. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल गडचिरोलीचे नवे पालक सचिव असतील. याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर हे होते पालक सचिव. गडचिरोलीमधील विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. धाराशिव इथे शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा. मुलींच्या मोफत शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीची मागणी या मोर्चेकऱ्यांनी केली आहे. लातूरच्या अहमदपूर तालुक्यामधील थोरलेवाडी इथल्या क्राइस्ट इंटरनॅशनल शाळेमध्ये शिक्षकाकडून विद्यार्थ्याला वेळूच्या काठीनं जबर मारहाण करण्यात आली. अहमदपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. आरोपी शिक्षकाला देखील अटक. नाशिकच्या सिन्नरमध्ये सकल हिंदू समाजाचा जन आक्रोश मोर्चा. सिन्नरमधील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या प्रकरणी हिंदू संघटना आक्रमक झाल्या. तर 2 तासांच्या नंतर ठिय्या आंदोलन मागे. तहसीलदार आणि पोलिसांच्या आश्वासनाच्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. डोंबिवलीमध्ये नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न. आत्महत्येसाठी 10 बॉटल बियर आणि 45 झोपेच्या गोळ्यांचं सेवन. संबंधित डॉक्टरचे नर्सच्या सोबत प्रेमसंबंध होते. नर्सकडून वारंवार लग्नासाठी तगादा लावत असल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. विष्णुनगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ठाण्यामध्ये हिरानंदानी इस्टेट परिसरामध्ये डेमो कारला आग लागली आहे. आगीचं कारण अस्पष्ट आहे. कारमध्ये 2 व्यक्ती आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश होता. कारची चाचणी सुरू होती. आग विझवण्यामध्ये आलेली आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही आहे. जळगावमधील दिशा बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे अधिकाऱ्यांवरती संतापल्यात. महावितरणच्या बैठकीला खासदारांना बोलावलं नाही तर महागात पडेल असंही त्यांनी सुनावलंय. कंत्राटदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे भंडारा शहराला पाणी पुरवठा करणारे पाईप फुटले. यानंतर खासदार प्रशांत पडोळे यांनी विकास कामांची पाहणी केली. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारासह अधिकाऱ्यांची काम उघडणी करण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलाय. ग्रामस्थांनी कोल्हापूर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना कार्यालयामध्ये कोंडलं. अकिवाटे इंडस्ट्रीचं प्रदूषित पाणी कृष्णा नदीमध्ये सोडल्यामुळे अर्जुनवाड गावामध्ये ग्रामस्थ हे चांगलेच आक्रमक झाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सहलीवरती गेलेल्या भाजप आणि मित्र पक्षाच्या सदस्यांची अंताक्षरी. बीचवरचा फेरफटका, जंगल सफारी यानंतर आता हॉटेलवरती एकत्र अंताक्षरीमध्ये वेळ घालवतानाचा व्हिडिओ देखील समोर. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणी 8 दिवसांमध्ये दोषींवरती कारवाई करण्याची मागणी. अन्यथा आंदोलनाचा इशारा. बारामती नगर परिषदेचे नगरसेवक किशोर मासाळ यांचं तहसीलदारांना निवेदन. 2 मार्चला सकाळी 11 वाजता बारामती विमानतळाच्या समोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला. नागपूरच्या मथानी टोल नाक्यावरती उभ्या असलेल्या ट्रकमधून 507 किलो गांजा जप्त. 2,72,00,000 रुपये गांजाची जप्ती करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई. चिखली गावामधील घटनेच्या पार्श्वभूमीवरती लक्ष्मण हाके समर्थक हे गुरुवारी सत्याग्रह मोर्चा काढणार आहेत. बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून हा मोर्चा निघेल. घटनेच्या आडून होणाऱ्या राजकारणाचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला जातोय. कल्याणमधल्या रिंग रोड प्रकल्पाला शेतकऱ्यांचा ब्रेक. आधी मोबदला द्या आणि मगच रिंग रोड करा, शेतकऱ्यांचा एल्गार. पोलीस बंदोबस्तामध्ये रिंग रोड प्रकल्पाचं काम ठप्प. कल्याण डोंबिवली शहरामधील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन महानगरपालिकेनं रिंग रोड प्रकल्प राबवायला सुरुवात केली होती. बुलडाण्यामध्ये लोणार सरोवरामधील वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे 12व्या शतकामधील कमळजामाता मंदिर धोक्यात आलंय. मंदिर वाचवण्यासाठी भाविकांचं उपोषण. देवीच्या मूर्तीच्या डोळ्यांपर्यंत पाणी पोहोचल्यामुळे शासनानं उपाययोजना करण्याची भाविकांची मागणी. गेवराईमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाच्या प्रकरणी 25 जणांवरती गुन्हा दाखल.
विना परवानगी पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाईचा बडगा. बीडच्या गेवराईच्या नंतर आता नेकनूरमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अनधिकृत अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. शिवाजी चौकामध्ये शिवप्रेमींनी परवानगी न घेता हा पुतळा उभारलाय. मोहोळ शहरामध्ये विना परवानगी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवल्याचं प्रकरण समोर आलं होतं. अज्ञात व्यक्तींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. नॅशनल हायवेचे प्रकल्प उपप्रबंधक मुकेश कुमार यांच्या फिर्यादीच्या नंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यामधील चिखला गावामध्ये संचारबंदी कायम आहे. राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी चिखला गावामध्ये बंदोबस्तासाठी तैनात. चिखला गाव परिसरामध्ये बाहेरून येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी. मुंबई विमानतळाच्या परिसरामध्ये नमाजाची परवानगी देता येईल का? मुंबई हायकोर्टाची MMRDAकडे विचारणा. रिक्षा टॅक्सीवाल्यांच्या नमाजासाठी हायकोर्टाची विचारणा. लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं बोरिवलीमधील ज्वेलर्स व्यावसायिकाकडे 30 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी. आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून मेसेज आणि व्हॉट्सअप कॉलच्या माध्यमातून धमक्या. बाबा सिद्दीकींप्रमाणे हत्या करू असा धमकीचा इशारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.